स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। व्यासपीठावर उपस्थित धावडवाडी गावचे सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मराठी शाळा, उर्दू शाळा म्हणजे सर्व शिक्षक वृंद, हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला बंधू भगिनी, या सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमात स्वागत करतो। सर्वात आधी आज आपण येथे का जमलो आहोत हे कारण समजून घेऊया। तर आज 8 मार्च आहे। 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आज जगामध्ये साजरा होत आहे। आज या जगाची जी प्रगती झाली आहे, जी जगाची समाजाची जडणघडण झाली आहे, चालू आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये महिलेचा समान वाटा आहे। जेवढे पुरुष या जगासाठी करतात, या समाजासाठी करतात, तेवढंच महिला ही या समाजासाठी धडपडत असते। आणि आपलं आद्य कर्तव्य बनतं की या महिलांचा सन्मान यथोचितरित्या होणं गरजेचं आहे। आणि यासाठी जगामध्ये आजचा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जातो। तर या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळेत आवर्जून उपस्थित राहिला यासाठी सर्वप्रथम मी सुरुवातीला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की जगातल्या महिला जशा जगाला पुढे घेऊन जात आहेत, तशा आपल्या गावातल्याही महिला या गावाला पुढे घेऊन जात आहेत। आणि आपण गावात आहोत आणि आपली जबाबदारी आहे की त्या महिलांचा गावात यथोचित सत्कार झाला पाहिजे। यासाठी या ग्रामपंचायतकडून त्यांना सन्मानपूर्वक शील वाटप करण्यात येणार आहे। असे या शील वितरणाचा समारंभ होणार आहे। आणि त्या महिला कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय योगदान दिले त्याचा इथे उल्लेख केला जाईल। तर त्यासाठी सर्व आमच्या भगिनी इथे उपस्थित आहात। आज तुमचा दिवस आहे आणि तुमच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत। सर्वप्रथम मी थोडीशी या 8 मार्च विषयी थोडासा इतिहास सांगतो। म्हणजे आजचा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो। 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क या शहरामध्ये, खूप प्रगत शहर आहे, न्यूयॉर्क या शहरामध्ये कपड्याची फॅक्टरी आहे, वस्त्रोद्योगाची फॅक्टरी आहे। आणि त्या फॅक्टरीमध्ये पुरुषांबरोबर महिलाही काम करत होत्या। तर झालं असं, पुरुषांची ड्युटी आणि महिलांच्या ड्युटीमध्ये थोडीशी तफावत होती। तर पुरुषांचं टायमिंग आणि महिलांच्या टायमिंग मध्ये महिलांना जास्त वेळ काम करून घेतलं जायचं, ती पहिल्यापासूनची तिथली पद्धत होती। तर हा अन्याय तिथल्या महिलांना लक्षात आलाय की आम्ही 8 तास काम करतो, 10 तास काम करतो, आमच्या तुलनेमध्ये पुरुष लोक 5-6 तास काम करतात, पगार तेवढाच आहे। तर ही तफावत त्यांना लक्षात आली। मग या महिला भगिनी चर्चा घडून आल्या त्यांच्यामध्ये आणि ते एकत्र आले की इथं कुठं बदल झाला पाहिजे। घटना अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मधली, त्या एकत्र आल्या आणि त्यांनी निदर्शनं करायची ठरवली, आंदोलन करायची ठरवली। जगामध्ये अशा प्रकारचं आंदोलन, निदर्शनं यापूर्वी कधी झाली नव्हती। तर महिला भगिनी पहिल्या वेळेला त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि असा एक मोठा उठाव, एक प्रदर्शन, एक निदर्शन त्या ठिकाणी झालं होतं न्यूयॉर्कमध्ये की 100 वर्ष ते आठवतं अजून सुद्धा। त्यामुळे त्या उठावानंतर महिलांची ताकद अमेरिकेला लक्षात आली आणि त्या उठावाच्या नंतर लगेच त्यांचे आणि पुरुषांचे कामाचे तास समान झाले। आणि एकी हा पुढाकार, हे नेतृत्व ज्या दिवशी घडलं तोच दिवस पुढे महिला दिन म्हणून साजरा करायचा असं 1990ला ठरलं गेलं। 1990 पासून जगभरामध्ये त्या दिवसाची आठवण म्हणून 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो। तर हा जो इतिहास आपल्याला माहित असायला पाहिजे, आपण याच दिवशी काय एकत्र आलो। तर त्या महिला एकत्र आल्या म्हणून क्रांती घडते आणि ह्या महिला एकत्र आल्या की गावाचा विकास होतो। त्या क्रांतिकारक महिला आहेत, त्या साध्या सुद्धा महिला नाही। आज बघा, कुटुंब चालवत
आता इथं सगळे बसलेले जे आमचे जे पुरुष मंडळ आहेत सगळे नाश्ता करून आलाय ना, सगळे नाश्ता करून आले. त्याच्या मागे तुमच्या घरातल्या महिला असतात आणि त्या न चुकता आपलं जे कार्य आहे त्या कौटुंबिक जबाबदारी ते न चुकता पार पाडत असतात. आणि कधी बोलून दाखवत नाही की मला एवढं काम आहे, मला होत नाही, असं कधीच नसतं. कुटुंबाचं सकाळी उठल्यापासून म्हणजे रात्री झोपेपर्यंतची अनेक दिवसभराची सगळी कामं महिला पार पाडत असतात. मी स्वतः जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या गोष्टीसाठी आभार. आता मी जेव्हा नाश्ता करायला बसतो, जेवायला बसतो वैयक्तिक, त्यावेळेला आमची मॅडम थोडं बसले असते, ती थोडा वेळ माझ्याकडे बघते, थोडा बघते मी जेवत असताना. मी मग ती अशी का बघत असते विचार करतो. सुरुवातीला बघते तर तिला एकच अपेक्षा असते, जेवण छान झाले म्हणा. एवढंच 2 मिनिटं ती बघत असते माझ्याकडे. तिला हे नाही की मला खूप कष्ट झाले, घाम फुटला, कधी करायचं रोज रोज तुमचं बघायला, असं नसतं. तिची एवढीच अपेक्षा आहे की मी केलेल्या कष्टाला माझ्या नवऱ्याला फक्त छान झाले म्हणा, माझं काम चालूच राहील. एवढ्या छोट्या छोट्या अपेक्षा घेऊन दिवसभरचं काम न थकता अविरतपणे करणाऱ्या महिला आहेत. कौटुंबाची जबाबदारी, मुलांचा सांभाळ, 9 महिने बाळाला सांभाळ काय जोक नाही पडत. त्या 9 महिन्यामध्ये काय काय सहन करावं लागतं ते त्या महिलेलाच माहीत असतं. ते पुरुष कधी सहन समजू शकत नाही. त्या महिलेनं ज्यावेळेला बाळ जन्माला घातलंय त्या बाळाचं संगोपन करणे, त्याला संस्कार घडवणे, त्याला योग्य दिशा दाखवणे हे त्या महिलेचं कार्य असतं. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे घडले सगळ्यात पहिलं पाऊल त्यांच्या आईचं होतं. जिजाऊंनी त्यांना संस्कार दिले, ती धमक दिली, ती जिद्द दिली, स्वराज्य निर्मितीची संकल्पना त्यांना पटवून दिली. त्यामुळे छत्रपती बनू शकले शिवाजी महाराज. साने गुरुजी जगात ओळखले जातात. साने गुरुजींना त्यांच्या आईनं संस्कार दिले. या घरातल्या आईला साधं समजू नका. ही आई जगाचा उद्धार करते, जगाला घडवते. आणि आजच्या दिवशी आपण जर त्यांचा सत्कार सन्मान नाही केला तर आपण काय आहोत. म्हणून या ठिकाणी आपण जमलो आहोत. कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे एवढंच महिलेचं काम आहे का, असं नाही. ज्या ज्या वेळेला आपल्या या भूमीला लढण्याची गरज वाटली त्याला झाशीची राणी म्हणून लक्ष्मीबाई तिथं होती. काय फक्त चूल आणि मूल बघत बसले नाही, स्वयंपाक पाणी करत बसले नाही, तर जिथं जिथं रणरागिणी म्हणून उतरायचं तिथं रणरागिणी म्हणून उतरले होते. झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल आणि मुलींना शिकवणारे आमच्या शाळेत नेहमी सावित्रीबाई फुले यांचा सन्मान होतो. ज्या सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली, फातिमा शेख त्यांच्या सोबतीला होत्या. त्या दोघींनी मिळून पुण्यामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली. परिस्थिती हलाखीची होती. ज्या वेळेला सावित्रीबाई फुले भिडेवाड्याकडे जायच्या मुलींना शिकवण्यासाठी, त्यावेळेला गल्लीबोळामध्ये त्यावेळेचे लोक जे विचार घुसटलेले होते ते वाट बघत असायचे की कधी हिला शेणाचे गोळ्यावर मारून तिचे कपडे खराब करू. वाटच बघायचे, रोज वाट बघायचे. गल्लीबोळामध्ये पुरुष प्रधान संस्कृती होती तेव्हा ते गल्लीबोळात वाटच बघत बसायचे आणि येता जाता शेणगोळे मारून त्यांचे ड्रेस वगैरे खराब करून टाकायचे. तरी सुद्धा सावित्रीबाई डगमगल्या नाही, 2 ड्रेस घेऊन जायचे. पण त्यांनी मुलींना शिकवणं कधी थांबवलेलं नाही, कधी भेटल्या नाही. आता आपण बघतो शाळेत मुली आहेत, तुम्ही समोर आहात, इथं समोर महिला बसलेल्या आहेत. हे त्यावेळेला बघवलं जायचं नव्हतं. असं नव्हती परिस्थिती. समाज हा पुरुषांचा आहे, पुरुषांनी तो चालवायचा असतो अशी धारणा एकेकाळी होती. जर कुणी मुलींना शिकवायला चाललं तर ते शिकवणाऱ्याला वेड्यात काढलं जायचं, वाळीत टाकलं जायचं. अशा परिस्थितीमध्ये महात्मा फुलेंनी त्यांच्या बायकोला शिकवलं, कारण ती तू स्वतः शाळेत गेली नव्हती. आणि त्यांना शिकवून झाल्यानंतर त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये चालू केली. म्हणून आज भारतामध्ये तुम्ही सर्व महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारताच्या जडणघडणीमध्ये सहभाग घेता. त्या सावित्रीबाई फुलेंचे उपकार आहेत सगळ्यांच्यावर. अशा या धरतीला या महिलांचं पराक्रम लक्षात येतात. आज बघा
सरपंच पदापासून देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणारी महिला आहे. कुठल्याही पद्धतीने सोडलेलं नाही. आज आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत, महिला सदस्य त्या गाव चालवत आहेत, त्याचा अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जळगावच्या, त्यांनी देशाची पहिली नागरिक झाली, ती राष्ट्रपती झाली. पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताची पहिली डॉक्टर आनंदीबाई जोशी, पहिली महिला पायलट सरला काही आठवत सरलाबाईच होत्या, हा पायलट बनल्या. म्हणजे शिकलेली स्त्री खंबीर आहे. ती फक्त म्हणजे स्वयंपाक वगैरे घर सांभाळू शकते एवढ्यापुरती नाही, ती काहीही करू शकते. जिला स्वतःच्या घरी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज घडवता येतो, साने गुरुजी घडवता येतो, तिला देश चालवणं हे सगळं संसार पुढे नेणं काय अवघड नाही. अवघड आमच्यासाठी असते. आम्हाला सगळं जरा नीटनेटकं पहिल्यापासून मिळालेलं आहे. पद्धतशीर नाश्त्याच्या वेळेला नाश्ता आला पाहिजे, चहाच्या वेळेला चहा आला पाहिजे. एक्स्ट्रा काम केलं तर ते आम्हाला कसं तरी होतं करायला, पण महिला मागे सरकत नाही. कल्पना चावला अंतराळात पोहोचलेली भारतीय स्त्री आहे, अंतराळयानात गेली. सुनीता विलियम्स, क्रीडा क्षेत्रामध्ये PV सिंधू असतील, PT उषा असतील, सायना नेहवाल, मेरी कोम, या महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे आणि महिलांची शक्ती दाखवली आहे. तर या महिलांचा, हे जगभरातल्या महिला झाल्या. आता आपण उल्लेख करूया आपल्या गावातल्या ज्या महिला भगिनी या गावाच्या विकासासाठी झटतायत, त्यांचा या ठिकाणी सुभयांनी ज्या महिलांचे सत्कार घेतले, कौतुक केलं, त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप आभार आहे. सर्व महिलांना माझ्यासाठी शुभेच्छा. असंच काम करत राहा. आपला यथोचित सन्मान नक्कीच होत असतोय. फक्त आपण एक पाऊल बाहेर काढलं पाहिजे, आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. आणि आपलं काम करत असताना कोण काय म्हणेल, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, फक्त आपलं काम प्रामाणिकपणे आपण करत राहायचं. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि मला इथं आज आयोजक आणि संयोजक ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा खूप खूप धन्यवाद बोलवण्याचा. लगेच उठले, कारण माईकची सवय झाली आहे. जिल्हा समन्वय म्हणून काम केलंय, त्यामुळं माईक कधीही हातात आलं तर पटकन बोलायची सवय लागली आहे. आल्यापासून बघतीये महिलांचं कौतुक चाललंय की महिला करतात, हे करतात, ते करतात. पण मी खरंच एक प्रश्न विचारेन, पुरुष काय करतात? म्हणजे खरंच करतात का? खरंच करतात? महिला एवढ्या बाहेर जाऊन येतात. म्हणजे मी कौतुकाने सांगू शकते की मला घरातून जेवढा सपोर्ट मिळायला पाहिजे तो सपोर्ट आहे. आपण आल्या मिस्टर आल्या घरी किंवा कोणीही पुरुष मंडळी असो, घरी आल्या आपण काय करतो, त्यांना पाणी घेऊन देतो ना, देतात सगळे. मला सांगा, बायकोला आजपर्यंत पाणी कोणी दिलंय? दिलंय कुणी? म्हणजे बरेच मंडळी आहेत आपले, कौतुक आहे माझं, तुम्ही दिलंय म्हणत असेल तर. पण शक्यतो तर ह्या गोष्टी बघायला नाही मिळाल्या. मी बऱ्याच शाळांमध्ये लेक्चर घेतलेले आहे, कॉलेजेसवर लेक्चर घेतलेलं आहे. माझे 5-5, 6-6 दिवसांचे सेशन असतात. काही शाळा तर मला म्हणतात आली बघा 5 पानाचं भाषण द्यायला. म्हणजे इतकं असं हे झालं आता. पण मी हेच म्हणेन की पुरुषांचं पण ते योगदान असलं पाहिजे. कारण महिला करतात कारण त्यांच्याकडे जन्मल्यापासून त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट लादलेली आहे त्यांच्यावर. त्यांनी स्वीकारलंय का? तुम्ही स्वीकारलंय का स्वयंपाक करणं? तुम्ही स्वतः म्हणलंय का मला स्वयंपाक करायचा आहे? पण लहानपणापासून हे शिकवलं गेलंय की महिलेने स्वयंपाक केला पाहिजे. हे लागलं तुमच्यावर, हे शिकवलं नाहीये तुम्हाला किंवा तुम्ही ते स्वीकारलेलं नाहीये. पण मी म्हणते की स्वीकारणं म्हणजे स्वतः जगणे नाही. मी आज पुढे निघून जाते, मला कधी कधी यायला, मी कौतुकाने सांगते, मला यायला 9-10 वाजतात तरी. कारण जिल्ह्याला गेल्यानंतर ज्या वेळेला पण माझी मीटिंग असते अजिबात मला वेळ मिळत नाही. पण मी माझ्या मिस्टरांचं कौतुक करते की घरी येऊपर्यंत स्वयंपाक तयार असतो, ये जेवण झोप. हा जो सपोर्ट आहे ना, खूप महत्वाचा सपोर्ट आहे. म्हणजे इथंपर्यंत पोहोचले, मगाशी जे मी पदं सांगितली, मगाशी जे काही यांनी सांगितलं, हे सगळं पुरुषावर डिपेंड करतं. जर तुम्ही जर साथ दिली तर पुढच्या वेळेला
जग काय म्हणेल. माझ्या स्टोरीजला वगैरे पण असतं भरपूर वेळा, पण मी एकच म्हणेन, आयुष्यात जर सुखी व्हायचं असेल तर जग काय म्हणेल ही गोष्टच सोडून द्या. कारण आपल्यासाठी जगायचंय, स्वतःसाठी जगायचंय. महिला दिन हा एकच दिवस आहे का आपल्यासाठी? मी महिला आहे, माझ्यासाठी रोजचाच दिवस माझा पहिला दिन आहे. मी ज्या वेळेला जगते, मी ज्या वेळेला आनंदात असते, एखादी गोष्ट आनंदाची असते, त्यावेळेला तो माझा पहिला दिनच आहे. मग का म्हणायचं फक्त 8च मार्चला तेवढा महिला दिन आहे? मी तर म्हणेन माझा रोजच महिला दिन आहे. त्यामुळं प्रत्येकाने रोज जगा, रोजची नवी सुरुवात करा. प्रत्येक रोज उगणाऱ्या सूर्यासोबत आपली सुरुवात होते आणि रोजचा दिवस आपला महिला दिन असू. थँक्यू. जागतिक महिला दिन. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. धावडवाडीसारख्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा उपक्रम हाती घेणं आणि महिलांना प्रोत्साहित करणं, त्यांच्या कार्याचा गौरव करणं याच्यासारखी चांगली गोष्ट असू शकत नाही. त्यामुळं प्रथमतः सहयोगांचं संयोजक जे आहेत यांचं अभिनंदन करायला हवं. व्यासपीठावर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गावचे प्रथम नागरिक, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व सन्माननीय आणि मुख्यत्व करून आपण सर्व आजचे सत्कारमूर्ती, बंधू भगिनी, माझ्या प्राथमिक शाळेच्या गुरुवर्या माने मॅडम, खरं तर मी त्यांचा विद्यार्थी आहे. 3री 4थीला मला ते ह्या ठिकाणी ज्याच ठिकाणची शाळा होती, मराठी शाळा, त्या शाळेमध्ये मला त्यांनी शिकवलेलं आहे. खांडेकर गुरुजी, काशी शेख गुरुजी, माने मॅडम त्या ठिकाणी, गुलाब गुरुजी, हे सर्वजण होते आणि त्यांच्या हाताखाली आम्ही खरं तर घडलेलो आहोत. याचा सार्थ अभिमान आम्हाला पण आहे. आता मगापासून मी इतक्या मोठ्या महिलांचा ज्या सत्कार पात्र ठरल्या त्यांचा संच या ठिकाणी मी बघितला करतं, तर मला हे अतिशय कौतुकास्पद आहे. छोट्या छोट्या गावात करता आपण काय करत असतो की गावातील एखादी कुठली तरी मोठी महिला आहे किंवा एखादं पात्र फक्त नजरेसमोर ठेवतो आणि तेवढ्या पुरतच आपण सीमित राहतो. पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला फोटो घेऊन येणाऱ्या महिला पण भरपूर असतात आणि त्यांचं कौतुक या रूपानं होत आहे ही एक असामान्य गोष्ट आहे. कारण परिस्थिती अनुकूल असताना कुणीही जातं पुढं. अनुकूल परिस्थिती असलं की पुढे जाणं सोपं असतं, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला घडवून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणं ही एक असामान्य गोष्ट असते. मग क्षेत्र कुठलेही असो, परिस्थिती विपरीत असताना त्या परिस्थितीत स्वतःला खंबीरपणे उभा करणं आणि आपल्याला आपला जो काय सर्वांगीण विकास आपला, आपल्या कुटुंबाचा आणि सर्व गावातील कुटुंब मिळून एकत्रित गावाचा आणि त्याद्वारे आपण म्हणतो तालुक्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास आणि एक सक्षम राष्ट्र म्हणून आपण देशाकडे जेव्हा बघत असतो त्यावेळेस त्या देशात प्रत्येक कुटुंब हे सक्षम असलं पाहिजे आणि हे सक्षम करण्याचं कार्य प्रामुख्यानं महिला करत असतात आणि महिलांचं हे योगदान हे फार मोठं असतं. अगदी बारीक सारी गोष्टी, आता मला सरांनी फार गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. सर्वात घरामध्ये पहिल्यांदा उठते ती महिला आणि सगळ्यात शेवटी झोपते ती महिला. याचा अर्थ पुरुष आपल्या जबाबदारीपासून दूर गेलेले असतात असं नाही. त्यांच्या जबाबदारी, पुरुषाच्या जबाबदारी वेगळ्या. त्याला त्याचं कुटुंब, त्याचा आधार जर करून कुटुंब जगवायचा, पण महिलेला आपल्या पुरुषाची, आपल्या पतीची साथ देऊन आपल्या कुटुंबाचा आर्थिक सामाजिक विकास घडवून आणायची मोठी जबाबदारी महिलेवर असते. आणि हे करत असताना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम, मग हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर येतो तो शिक्षण. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणतो आणि ते दूध पिल्याशिवाय तो माणूस गुरगुरणार नाही. आणि शिक्षणानंच माणूस घडतो, एक वैचारिक लेवल त्या माणसामध्ये निर्माण होते आणि त्याच्यासाठी शाळेत गेलंच पाहिजे, शिकलंच पाहिजे. थोडं शिकलं तर बास झालं असं नाही. हा काळ संपला. आपला ज्ञानानं खंबीरपणे, ज्ञान आपल्याला खंबीरपणे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उभं करू शकतो.
मला सार्थ अभिमान आहे मलाही माझ्या आईचा. आम्ही 8 भावंड. जी माता कधी शाळेचं तोंड ज्या मातेने कधी पाहिलं नाही तिची 8 मुलं. एक वेगळ्या प्रकारचे एक जुनून म्हणतो, एक प्रकारची प्रेरणा आहे की आपली मुलं शिकली पाहिजे. शिक्षणाशिवाय माणूस पुढे जात नाही. त्याचा आर्थिक विकास होत नाही, सामाजिक विकास होत नाही. हे ज्या बाईला कळलं ती बाई आपल्या मुलांना शिक्षणापासून दूर कदापि ठेवणार नाही. शिक्षण म्हणजे नोकरी हेही आता डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. कारण शिकलं की सरकारी नोकरी लागते, सरकारी नोकरी लागली की चांगला पगार मिळतो आणि चांगला पगार मिळाला की आपल्याला चांगल्या पद्धतीने जगता येतं. ही संकल्पनाही आता मागं पडायला. कारण शिक्षण म्हणजे नोकरी हे आता त्यांनी त्याचं सोडून घ्यायचं. कारण शिक्षण असेल तर माणूस तो कुठल्याही क्षेत्रात मागं राहत नाही. कारण त्याची वैचारिक जी पातळी आहे, लेवल आहे, ती बदलते आणि तो वेगवेगळ्या दिशेनं योग्य दिशेनंच विचार करणार, चुकीच्या रीतीनं कुठलंही पाऊल उचलणार नाही किंवा निर्णय घेणार नाही. म्हणून शिक्षण हे आयुष्यात फार उपयोगाचं आहे. मग जितकं तुम्ही हायर शिकाल, जास्त शिकाल, तेवढी तुमची वैचारिक लेवल आहे किंवा पातळी किंवा जो स्पेक्ट्रम आहे तो वाढतो. म्हणून ह्या ज्या काही महिला आहेत या महिलांनी आपलं जे आयुष्य घडवले की आपलं दैनंदिन कुटुंब जे दैनंदिन रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडत स्वतःला थोड्याशा वेगळ्या दिशेने स्वतःला घेऊन गेलेत आणि त्यांनी स्वतःचे वेगळं अस्तित्व निर्माण केले. आता हे सगळ्यालाच अवघड आहे अशाचा भाग नाही. आता हे करत असताना प्रत्येकाला सोपं आहे असे काही, कारण यशाच्या वाटा ह्या सरळ नसतात काही. कारण तुम्हाला अडथळे पुष्कळ असणार. मग कोणतरी म्हणाल की त्या मॅडम म्हणाले की जग काय म्हणेल वगैरे. जगाला गोळी मार. आपल्याला काय वाटतं, आपलं मन आपल्याला अंतर्मन काय सांगतं त्याचा विचार करून आपण जर पुढे जायला लागलो. आणि हे सगळं करण्यासाठी कष्टाला दुसरा पर्याय नाही. आयुष्यामध्ये कष्ट, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कष्ट केल्यानं माणूस कधीही मरत नाही. जास्त कष्ट केल्यानं माणूस मेलाय असं कधी आपण बघितलं? कष्ट करून माणूस मरत नाही. फक्त त्या कष्टाला योग्य दिशा देण्याचं सामर्थ्य, ते कर्तृत्व, ते ज्ञान, तो विचार आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. कारण चुकीच्या दिशेनं केलेलं कार्य किंवा कष्ट ते वाया जातात. म्हणून योग्य दिशेनं विचार करून अगदी म्हणजे विचारपूर्वकच पाऊल आपलं आणि ते सक्षमपणे जर पडलं तर आपल्याला यशाला गवसणी घालणं ते अवघड नसते. म्हणून प्रत्येकाला आपल्याला हेच ध्यानात घ्यावं लागेल की कष्ट करायला मागं पुढं बघायचं नाही. काम कुठलंही छोटं नाही, छोटं मोठं असं काय नसतं. काम हे काम, त्याच्यावरती आपली किती श्रद्धा आहे, किती श्रद्धेनं, किती इमानदारीनं, किती प्रामाणिकपणे, किती स्वतःला झोकून देऊन आम्ही ते करतोय, हे फार महत्वाचं आहे. आणि या पद्धतीने जर स्वतः आपण केलं, आपली मुलं, आणि प्रत्येकाने वेगळं काय करायचं नाही. मी, माझं कुटुंब हे माझा नवरा असेल, त्या नवऱ्याचं म्हणजे त्याला चांगल्या पद्धतीनं सांभाळून, त्याची चांगल्या पद्धतीनं सेवा करून, घराचा पूर्ण भार हा नवऱ्याच्या खांद्यावर आहे. आणि तो जर सक्षमपणे उभा असेल तरच त्या कुटुंबाला एक आर्थिक स्थैर्य पण येतं. मुलं असतील तर मुलं शिकलीच पाहिजे. मुलासाठी तुमचा वेळ तुम्ही दिलाच पाहिजे. काम हे आयुष्यातून कधीही हटणार नाही, काम बाजूला होणार नाही. काम करत करत तुम्हाला तुमची मुलं घडवायला लागतील. हे करत असताना मुलगा मुलगी हा भेद नको. खरं तर हे आता गेलंय, कमी मागं पडलेलं आहे. हा भेद आता सध्या स्थितीमध्ये नाही. मुली मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत, शिकत आहेत. मुलींची संख्या सुद्धा समाजामध्ये, जे आता खरं तर हा सुद्धा एक मोठा विषय आहे. कारण मुली 1000 मुलांच्या मागे 800 मुली आहेत. म्हणजे हा जो समाजामधला जो काय हा असमतोल आहे तो सुद्धा समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची इमेज क्रिएट करायला लागलाय. बऱ्याचशा ठिकाणी प्रश्न लग्न मुलांचे लग्नच होत नाही, हा एक मोठा विषय आहे. तर हे सगळं जर ही समाज रचना जर व्यवस्थितरित्या चालवायची असेल तर हे निसर्गाने जे ठरवून दिलेलं आहे ते चक्र आहे ते त्या पद्धतीने गेलं पाहिजे. कारण समाजामध्ये नैसर्गिकरित्या परमेश्वरानेच अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की येणारी मुलं जे जन्माला येतात त्याच्यामध्ये 50% मेल आणि 50% फिमेल, म्हणजे 50% मुलं आणि 50% मुली, हा एक रेशिओ आहे. आणि तो जर मेंटेन राहिला तर हे समाजामधली जी काही व्यवस्था आता सध्या स्थितीमध्ये तयार झाली ते होणार नाही. त्यामुळे हा विचारही आम्ही आमच्या महिलांनी आमच्यामध्ये, कारण जन्माला घालणारं मुलगा असे किंवा मुलगी असे ते आपलंच आहे, आपल्या शरीराचा एक अंग आहे. ही बाब लक्षात घेऊन या गोष्टीकडे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, छोटे मोठे व्यवसाय करून आर्थिक स्रोत, उत्पन्नाचे स्रोत. मी एक जनावरचा डॉक्टर आहे, पशुवैद्यक आहे. मी सगळ्यांना सांगताना सांगतो की ज्या कुटुंबामध्ये शेती वाढेल तिथं 1-2 गाई म्हशी असाव्यात, त्याच्याकडे 4-7 शेळ्या असाव्यात, 5-25 कोंबड्या असाव्यात. प्रत्येक
या व्यवसायातून त्याला 4 पैसे मिळाले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या ते कुटुंब म्हणजे सक्षम झालं पाहिजे. मग आज समाजामध्ये बघतो की गुळवंचीचा मुलगा धावडवाडीच्या शाळेमध्ये चालत येतो. तिथली मुलगी एखादी शाळेत चालत येते 3-4 किलोमीटरवरून शाळेत अशा उन्हात. म्हणजे प्रॅक्टिकली त्या आमच्या काळात होती ती परिस्थिती, आम्ही चालतच येतो. प्रतापमधून 3 किलोमीटर धावडवाडीच्या शाळेत चालतच येत होतो त्या काळात. पण आता ती परिस्थिती खरं तर असायला नको आहे. तिथून एवढ्या दूर खरं तर आजच्या काळामध्ये 3 ते 4 महिन्याचं एखादं गोकुळ विकलं तर 7-8 हजाराला येते. त्याला 7-8 हजार येतात. 7-8 हजारात मला वाटतं सायकल येऊ शकते. पण हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, तो पेरणं आणि तो रुजवणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं आजच्या काळामध्ये सर्व ज्या महिला आहेत त्यांनी ह्या सर्व बाबीतून, सर्व अँगलनं या सर्व गोष्टीकडे बघितलं पाहिजे. वेगवेगळ्या स्तरामध्ये कार्य करणाऱ्या महिलांनी स्वतःला सक्षम बनवून आपलं कुटुंब आर्थिकदृष्ट्या कसं सक्षम होईल आणि समाजामध्ये एक आपलं वेगळं स्थान कसं निर्माण करता येईल या प्रकारचा प्रयत्न आपण या ठिकाणी करा. आपण सर्वांनी जे काही हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपला जो एक सत्कार झालेला आहे त्याबद्दल पुनश्च आपले एक वेळ अभिनंदन. आपल्या पुढील कार्याला शुभेच्छा देतो आणि आजच्या या जागतिक दिनाच्या निमित्तानं पुनश्च एक वेळ सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय. एवढा महाराष्ट्र फिरलो पण पुरस्कार घेताना लाजणाऱ्या स्त्रिया आज पहिल्यांदा बघितल्या. त्यामध्ये काही दुःखी पण झालेल्या बघितल्या. तुमचं दुःख आम्ही समजू शकतो, का तर आमच्या सोबत राहणारे काही मित्र होते, त्याच्यामध्ये काही पाहुणे होते, काही वर्गमित्र होते. हे आपल्याला सोडून निघून गेले. त्यांचा तो आधार होता ज्या महिलांचा, तो निघून गेला. पुरस्कार घेताना तुम्हाला त्यांची आठवणी आली असेल का आपल्या घरचा काही करता पुरुष निघून गेला, तरी सुद्धा तुम्ही या समाजापैकी काही कार्य करता. त्यामुळे तुम्ही इथून पुढे या बाबतीत तरी दुःखी होऊ नका. आम्ही सुद्धा तुमची मुलं आहोत. तुमच्यासाठीच आम्ही लढतोय. आम्ही काही सामाजिक संस्थांमधून तुमच्यासाठी काही कार्य घेऊन येतो. आम्ही विधवा महिला, एकल महिला सोबत महिलांचे काही वेगवेगळ्या अडचणी असतील सर, त्याच्यामध्ये आम्ही काम करतोय. तुमच्यासाठी अल्पसंख्याक विभागामध्ये आम्ही काही एक फॉर्मॅट बनवले, त्याच्यासाठी आम्ही काय फॉर्म भरून घेऊ. तुमच्यासाठी वेगळं आमचं पूर्ण जीवन तुमच्यासाठी समर्पित आहे. तुम्ही या बाबतीत तरी दुःखी होऊ नका. आणि तुम्ही आपल्या देवाने जे आपल्याला तुम्हाला जो आतापर्यंत जो धीर दिला आहे, तुम्हाला एक नमुना म्हणून या गावात पाठवले असं आम्ही समजतो. का तर आपली संस्था आहे अग्रणी सोशल फाउंडेशनची फक्त महिलांसाठी काम करते. आणि खास करून सर अल्पसंख्याक विभागामधून आम्ही काही एक आदर्श शिक्षिका प्रेरणा पुरस्कार याच्यासाठी आम्ही जत तालुक्यामध्ये एक महिला निवडायची होती. तर पूर्ण जत तालुका शोधला आम्ही, पण ती आदर्श शिक्षक प्रेरणा पुरस्कारासाठी आम्हाला महिला काही भेटलेली नाही, शिक्षिका भेटली नाही. त्याच्यामध्ये असं होतं की ज्ञानदानाच्या सोबतच काही मुलामध्ये काही वेगवेगळे उपक्रम घेण्यासाठी अशी महिला होती. तर त्याच्यासाठी आम्हाला काही महिला नाही, का तर अल्पसंख्याक विभागामध्ये शिक्षणासाठी खूपच कमी प्रयत्न होतो तिथं. तर तो पुरस्कार आम्ही आदर्श शिक्षक म्हणून आमचे विद्यालयाचे आचार्य सर आहेत त्यांना आम्ही दिला आमच्या संस्थेकडून. तर दुःखी होण्याचं महिलांसाठी तर सांगतो काही कारण नाही. मी स्वतः या गावातल्या काही महिला असतील, अल्पसंख्याक विभागाच्या काही महिला असतील, तुमच्यासारख्याच अजून तुमच्या दुःखात सामील होण्यासाठी अजून महिला आहेत. त्यामुळं तुमच्या या दुःखी जीवनाचा काही अर्थ लावू नका. फक्त आम्ही आहे तुमच्यासाठी. आम्ही काही आर्थिक मदत नाही करू शकलो तरी काही सरकारी क्षेत्रात असेल किंवा सामाजिक कार्यात असेल, तुम्ही आम्हाला आवर्जून हाक द्या. आम्ही तुमच्यासाठी उभा आहोत. आमच्या संस्थेच्या संचालिका पण आहेत पद्मिनीताई चव्हाण, त्यांच्या भटक्या जातीसाठी आम्ही त्यांना नेमलेलं आहे. त्यासोबत आईश आहेत, आसमाताई आहेत. तुमच्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला आणखी एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.